मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी केली दुर्घटनास्थळाची पाहणी। अनधिकृत होर्डिंग्जवरती कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून होर्डिंग्जची मानकांची तपासणी सुरू असल्याची गगराणी यांची माहिती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये बचाव कार्य पूर्ण। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची मुंबई महानगरपालिका आयुक्तांची माहिती। अंतिम नाहरकत प्रमाणपत्र न देताच घाटकोपरचा पेट्रोल पंप सुरू केला होता। शासन निर्णयानुसारच या भूखंडाचा वापर प्रशासकीय इमारत, शैक्षणिक इमारत आणि निवासी इमारत बांधण्यासंदर्भात मर्यादित ठेवण्यात आला होता। रेल्वे हद्दीमधील सर्व 250 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, पालिकेचे सक्त निर्देश। तर मुंबईमधील सर्व प्राधिकरणांच्या सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार। होर्डिंग दुर्घटनेला 2 दिवस उलटूनही बचाव कार्य अजूनही सुरूच। मोठ्या संख्येने लोक आतमध्ये अडकले असल्याची शक्यता। बचाव कार्याला अजूनही 18 ते 20 तास लागण्याची शक्यता। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखी 2 मृतदेहांचा शोध। एअर ट्रॅफिक कंट्रोलचे जनरल मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह हाती। घाटकोपर दुर्घटनेमागचं तांत्रिक कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात येणार। मुंबई महानगरपालिका घेणार विजयटीआय या संस्थेची मदत। नाशिकचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज रोड शोचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार रोड शो। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। राजन बिचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये 18 मेला रोड शो। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची प्रचार सभा उद्या शिवाजी पार्क मैदानात। सभा मंडपाची उभारणी पूर्ण। मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावरती पाहायला मिळणार। पंतप्रधानांच्या कालच्या रोड शोमुळे लोकांचे हाल झाले। मुंबईचे रस्ते, रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मोदींच्या घाटकोपर रॅलीवरती टीका। देशामध्ये परिवर्तन आणून देशाचं संविधान वाचवायचं आहे। 4 जूनच्या निकालानंतर त्यांची जागा कुठे आहे ते दिसेल। महाराष्ट्र आणि देशभरामध्ये मोदी आणि शहा यांना विरोध होतोय। 4 जून नंतर भाजपला विरोधी पक्ष म्हणून सन्मानाने जागा दिली जाईल। संजय राऊतांची भाजपवरती टीका। 4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार। ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उर्वरित आमदार नेते पक्षाला रामराम करणार। भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा दावा। शरदचंद्र पवार पक्षाचे बाळा मामा ही कपिल पाटील यांची बी टीम। शरद पवारांनी काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतलेली आहे। भिवंडीमध्ये अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचा आरोप। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला। तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मिळेल। सांगलीमधील पत्रकार परिषदेमध्ये संजय काका पाटील यांचं विधान। कोळी समाजाकडून घणसोली येथे मेळाव्याचं आयोजन। समाजाकडून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा। समुद्रावरती येणाऱ्या प्रकल्पामध्ये कोळी समाजाला समाविष्ट करून घेणार। नरेश म्हस्केंची माहिती। 25 ते 30 पदाधिकारी घेऊन भावना गवळी महायुतीसाठी प्रचारासाठी मुंबईमध्ये दाखल। मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचार करणार। सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार। 3rd डिग्री दिल्यानेच मृत्यू झाल्याचा अनुज थापनच्या आईचा आरोप। यवतमाळ जिल्ह्यामधील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह। प्रेयसीनेच घातपात केल्याची मृताच्या वडिलांची तक्रार। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यंदा मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार। 4 दिवसात दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। यंदाच्या पावसाळ्यामध्ये तब्बल 22 दिवस समुद्रामध्ये उधाण येणार। रायगड जिल्ह्यातील 114 गावांना 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार। रायगडमध्ये 20 सप्टेंबरला सर्वात मोठ्या भरतीचा इशारा। नगर जिल्ह्यामध्ये 312 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील 5-5 दिवस येत नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी वणवण।
पावसानंतर मुंबईमध्ये पुन्हा उकाडा वाढला. मुंबईचा पारा 37 अंशांच्या वर तर ठाण्याचा पारा 40 अंशांच्या पार. वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये धान्याच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये गोडाऊनमधील शालेय पोषण आहाराचं मोठं नुकसान. आरटीई प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार. खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांसोबत महानगरपालिकेच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश होणार. त्यासाठी पालकांना नव्यानं नोंदणी अर्ज करावे लागणार. मुंबई विद्यापीठामध्ये मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा समावेश. पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची ओळख व्हावी यासाठी हा निर्णय घेतल्याची कुलगुरूंची माहिती. मुंबई पोलीस दलातील 90 पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती तर 113 पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती. मुंबई उपनगरामधील घरं 25% महाग होण्याची शक्यता. टीडीआरचे दर दुपटीनं वाढले असून घर बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठी वाढ. परिणामी आगामी काळामध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता. 100 वर्ष जुनं दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या नावाखाली जबरदस्त करण्याचा घाट. याविरोधात कलाकार मंडळी सरसावली. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडून नाट्यगृह वाचवण्यासाठी उपोषणाचा इशारा. मुंबईतला कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यामध्ये. कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर बसवला. आता कोस्टल रोडचं शिल्लक काम वेगानं होणार. जून अखेरपर्यंत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास 12 मिनिटात करता येणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गोरेगाव परिसरामध्ये वनराई पोलिसांचं रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचं हे रूट मार्च. सुट्ट्यांमध्ये रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले. श्रीवर्धनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कर्नाटकच्या हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणाची हत्या. 20 वर्षीय तरुणीची हत्या. प्रेम प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून चाकूनं वार केल्याची घटना. स्थानिकांकडून घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ भागामध्ये हजारो मासे मृत्युमुखी. नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच. मृत्युमुखी पडलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य. पंचगंगा नदीमधील मृत माशांचं पाप इचलकरंजीकरांना लागू नये म्हणून मनसेकडून पंचगंगा नदी घाटावरती माशांचं पिंडदान. पंचगंगा प्रदूषणमुक्त नाही झाली तर 100 किलो फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालण्याचा मनसेचा इशारा. कोकणामध्ये माशांचे दर वाढले. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे सध्या बोटी खोल समुद्रामध्ये जात नसल्यानं मासे मिळण्याचं प्रमाण कमी झाले. त्यामुळे माशांच्या दरामध्ये झाली आहे वाढ. जालन्यामध्ये भाईश्री फाउंडेशनच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. या सामूहिक विवाह सोहळ्याचं यंदाचं 10वं वर्ष. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मुदत ठेवीवरील व्याज दरामध्ये वाढ. 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरती 0.50 ते 0.75% वाढ. CAA नुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व. अर्जासंदर्भातली ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडून 14 जणांना नागरिकत्व प्रमाणपत्र सुपूर्द. कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज रद्द. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर लढू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज उत्तर प्रदेशमध्ये 4 प्रचार रॅली. आजमगड, जौनपूर, भदोही आणि प्रतापगडमध्ये मोदी प्रचार करणार. हिमाचलमधील भाजपच्या उमेदवार कंगना रनौतकडे 6 कोटींचं सोनं, 60 किलो चांदी आणि 3 कोटींचे हिरे. कंगनाची एकूण संपत्ती 91 कोटी 50 लाख. इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये स्थापन होणार असेल तर तृणमूल काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यास तयार. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधातील याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक प्रचारासाठी दिलेल्या 1 जूनपर्यंतच्या अंतिम जामिनावर देखील सुनावणी पूर्ण होण्याचे संकेत.
आमचं सरकार युक्रेनच्या मुद्द्यावरती चर्चेसाठी तयार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य. त्यामुळे 800 दिवसांहून अधिक काळ सुरू असलेलं रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा. यंदा अमेरिकेमध्ये पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर WHO कडून डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला मान्यता. 6 ते 16 या वयोगटातील रुग्णांना ही लस देण्यात येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.